भवतु सह नो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। क्लेब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते शूद्रं हृदय द्रौबल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसरा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातील 3 क्रमांकाच्या श्लोकापासून आणि 21 क्रमांकाच्या ओळीपासून आपण प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला सांगत आहे, कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम स्वर्ग्यम अकीर्तिम कर्म अर्जुनम। अरे अनार्य जुष्टमे अस्वर्गम अकीर्तिम। अरे तुला जर तू युद्ध केलं नाही तर तुझं जे वागणं आहे ते आर्यासारखं नाही तर अनार्यासारखं होईल। म्हणजे तू लढण्यासाठी आलेला असताना, क्षत्रिय असताना जर लढला नाही, युद्ध केलं नाही तर ही गोष्ट योग्य नाही। त्यामुळे त्याचा परिणाम असा होईल की तुला स्वर्गाची प्राप्ती होणार नाही, अस्वर्गम। आणखीन त्यानंतर अकीर्ती तुझी होईल। अशा पद्धतीने अर्जुनाला भगवंताने समजून सांगितल्यानंतर आता भगवंत थोड्या आणखीन कठोर शब्दामध्ये अर्जुनाशी बोलत आहे आणि कठोर शब्दामध्ये असं बोलत आहे की क्लेब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते शूद्रं हृदय द्रौबल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तपः। परंतप की हे पार्थ, पार्थ कोणाला म्हटलं तर अर्जुनाला, हे पार्थ अरे दुबळेपणा धरू नकोस, कारण हे तुला शोभत नाही। शत्रूला भीती उत्पन्न करणाऱ्या अर्जुना, शूद्र अशा मनाचं द्रौबल्य टाकून देऊन तू युद्धासाठी उठ। कोणाला सांगत आहे? शूद्रासारखं हृदय घेऊन बसला आहे। अरे या शूद्र हृदयाचा त्याग कर आणि युद्धासाठी सज्ज हो। आता या ठिकाणी आपण चिंतन केलं तर आपल्या अशा लक्षात येतं की भगवंत एक प्रकारे अर्जुनाला अशा पद्धतीने बोलत आहे की क्लेब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते। अरे हे पृथानंदा, क्लेब्यम या नपुसकतेचा, म्हणजे या नपुसकतेचा काय कर? त्याग कर। अरे आपल्याला जर कोण नपुसक म्हणलं तर ते आपल्याला बरं वाटतं का? काय नपुसक आहे तू, असं जर कोण म्हटलं तर चांगलं वाटतं का? तुम्ही तर त्याला हाणायलाच जासाल। मला नपुसक म्हटला, मला नपुसक म्हटला। अरे तसं अर्जुनाचं जे वागणं आहे या ठिकाणी भगवंताला पटलं नाही, भगवंताला ते योग्य वाटत नाही। भगवंत म्हणतात, हे नपुसक सारखे काय करत आहे तू? अर्जुनाला नपुसक म्हणलं नाही, पण अर्जुनाला सांगत आहे की नपुसकतेचा अंगीकार तू का करत आहे? अर्जुनाला भगवंताने नपुसक म्हणलं नाही, पण नपुसकतेचा अंगीकार का करत आहे? अरे जे एखादा नपुसक पुरुष जसा की ज्यांच्यामध्ये धैर्य नसतं, ज्यांच्यामध्ये सामर्थ्य नसतं, आणि असा नपुसकतेचा तो अंगीकार करत आहे। अरे सांगत आहे की त्वयी तुझ्यासाठी येतत न उपपद्धते, योग्य नाही, हे योग्य नाही। आणि भगवंताने पुन्हा म्हटलं परंतप, हे परंतप। कोणाला म्हटलं परंतप? कोणाला? अर्जुनाला। अर्जुनाला म्हटलं हे परंतप तुझ्यासाठी हे योग्य नाही, नपुसकतेसारखं वागणं तुझं हे
योग्य नाही. आणि म्हणून शूद्रम हृदय दौर्बल्यम, अरे अंतकरणातील या तुच्छ दुर्बलतेचा त्यक्त्वा उत्तिष्ठ, त्याग करून युद्धासाठी उभा हो, लढण्यासाठी उभा हो. आता या ठिकाणी आपण चिंतन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, क्लेब्य मास मगमह, या ठिकाणी भगवंत अर्जुनाला म्हणतात की क्लेब्यम, क्लेब्यम म्हणजे नपुसकतेचा अंगीकार तू का करत आहे? अरे अर्जुन जो आहे तो अर्जुन काही भीतीमुळे युद्ध करायला तयार नाही असं नाही, किंवा समोरची पार्टी खूप मोठी आहे आणि खूप लढाऊ आहे आणि मी त्यांच्यासोबत टिकणार नाही आणि म्हणून मी लढणार नाही असा म्हणणारा अर्जुन नाही. पण अर्जुनाच्या अंतकरणामध्ये युद्ध न करणे याला अर्जुन जो धर्म समजत आहे, काय युद्ध न करण्यामध्ये अर्जुन त्यामध्ये धर्म समजत आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून अर्जुनाला चेतवण्यासाठी भगवान म्हणतात युद्ध न करणं हा धर्म नव्हे. काय तुझ्यासारख्या क्षत्रियाला युद्ध न करणे हा धर्म नव्हे, हे नामर्दपणाचे लक्षण आहे. कशाचे लक्षण आहे? नामर्दपणाचं. हे नामर्दपणाचे लक्षण आहे. तू नामर्दपणा सोडून दे. हे लक्षण कशाचे आहे? अरे युद्धासाठी तू आलेला असताना, योद्धा असताना तू जर युद्ध करत नसेल तर हे लक्षण कशाचे आहे? नामर्दपणाचे आहे. कशाचे? नामर्दपणाचे. अरे नामर्दपणाचं हे जे लक्षण आहे ते नामर्दपणा सोडून दे. अरे एखाद्याने जर आपल्याला म्हणलं नामर्द आहे तू, तर आपल्याला राग येईल का नाही? अरे देव म्हणत आहे की हे जे लक्षण आहे तुझं, आणि अर्जुन इथे जे काही मनात धरून बसलेलं आहे की मी युद्ध न करण्यामध्ये माझं कल्याण आहे, हा धर्म आहे, किंवा माझ्या कुलाचा घात करणे किंवा माझ्या कुलातील लोकांना मारणं हे काही हा अधर्म आहे, असं जो काही अर्जुन समजला आहे, गुरु द्रोणाचार्याला मारणं असेल किंवा भीष्म पितामहाला मारणं असेल, हा अधर्म आहे असा जो अर्जुन समजून बसलेला होता किंवा समजलेला होता, त्या अर्जुनाला भगवंत सांगतात की युद्ध न करणे हा धर्म नाही, तर युद्ध करणे हा धर्म आहे. काय? युद्ध न करणे हा धर्म नसून युद्ध करणे हा धर्म आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेव अर्जुना, हे नामर्दपणाचा त्याग कर, नपुसकतेचा त्याग कर आणि युद्ध करण्यासाठी तयार हो. नैत्वद्युपपद्यते, अरे तुझ्यामध्ये हा नामर्दपणा यावेळेस नको होता. अरे नामर्द आपण कोणाला म्हणतो? का म्हणतो? नपुसक कोणाला म्हणतो? नपुसकतासाठी आणखीन एक शब्द आपण वापरतो. कोणता? आहे का नाही? आहे का नाही? अरे हा हिजडा आहे, आपण काय म्हणतो? म्हणजे सांगायचं तात्पर्य की हे जे काही हिजडेपणाचं लक्षण आहे हे काही योग्य नाही. कारण तू कुंतीसारख्याच्या कुंती जी आहे ती यांची आई आहे. कुंतीसारख्या क्षत्रिय कुळात जन्म घेतलेला आहे तू. कारण कुंतीसारखीच्या पोटी हा जन्माला आहे. वीर माता आहे कुंती माता, आणि म्हणून तो स्वतः शूर आहे. आणि म्हणून तुझ्या ठिकाणी हा जो काही नामर्दपणा निर्माण झाला ही काही गोष्ट योग्य नाही. आणि भगवंताने बघा असं म्हटल्यानंतर त्यांना परंतप सुद्धा म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? परंतप. परंतप म्हणजे की ज्याच्या सामर्थ्याने जो शत्रूंना तापवणारा आहे, ज्यांच्या सामर्थ्याने तो शत्रूला तापवणारा आहे त्याला म्हणतात परंतप. आणि शत्रूला तापून तो त्राही पळवतो, शत्रू त्याला घाबरून पळतात असा हा अर्जुन. आणि हाच अर्जुन ज्यावेळेस लढण्यासाठी विमुख होत आहे त्यावेळेस काय होईल? अरे शत्रूला हर्ष उत्पन्न होईल. कारण अर्जुनाला सगळेच घाबरायचे. अर्जुन काही साधारण योद्धा नव्हता. अर्जुनाला सगळेच घाबरायचे. आणि जर हा अर्जुनच लढला नाही तर काय होईल? या सगळ्यांना हर्ष उत्पन्न होईल, त्यांच्या अंतकरणामध्ये एक प्रकारे प्रसन्नता होईल. अरे अर्जुनच लढला नाही म्हणजे आपण अर्ध युद्ध जवळपास जिंकला आहे. शूद्रम हृदय द्रौबल्यम त्यक्तो तिष्ठ. अरे सांगतात की या शूद्र हृदयाचा त्याग कर. अरे शूद्र हृदय कशाला म्हणतात? अरे जे हृदयामध्ये दुर्बलता असते,
ज्या हृदयामध्ये काय असते, दुर्बलता असते, ज्यांच्यामध्ये अरे काही काही लोक मनाने एवढे खचून गेलेले असतात, त्यांना कितीही समजून सांगा काही परिणाम होत नाही, एवढे ते मनाने खचलेले असतात, त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, यांना कितीही सांगा काहीही सांगा ते म्हणतात की बाबा मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही. तर ते मनाने खचलेले असतात. काय असतात? म्हणून हे जे काही हृदयाची दुर्बलता आहे, या दुर्बलतेमुळे ना मुक्ती प्राप्त होणार, ना स्वर्ग प्राप्त होणार, ना कीर्ती मिळणार. या सगळ्या गोष्टी त्यापासून तो अर्जुन काय होईल, दूर होईल. म्हणून या दुर्बलतेचा त्याग कर. आणि एक लक्षात ठेव, हृदयाचे ढिलेपण आता माऊली सांगणारच आहेत, निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. अरे हृदयाने क्षत्रियाने हृदयाचं ढिलेपण कामाचं आहे का? अरे क्षत्रिय आहे, त्याने बाण सहायचे असतात नाही तर बाण मारायचे असतात, त्याने युद्धामध्ये मरायचं असतं नाही तर मारायचं असतं, त्याला क्षत्रिय म्हणतात. आणि जो युद्धामध्ये मरायला आणि मारायला तयार होतो तोच क्षत्रिय असतो, आणि जे मरायला आणि मारायला तयार होत नाही त्याला क्षत्रिय म्हणता येत नाही. म्हणून युद्धाचं पालन तू कर. आणि भगवंत म्हणतात की त्यक्तो तिष्ठ परंतप. अरे उठ, काय म्हणतात, उठ. कुठं बसला होता हा? कुठे जाऊन बसला होता? रथाच्या मागे जाऊन रुदन करत होता. काय करत होता? रुदन करत होता. रथाच्या मागे जाऊन खाली बसला आणि रडू लागला. काय लागला? रडू लागला. अरे भगवंत म्हणतात हे काय नामर्दपणाचं लक्षण घेऊन बसलेलं आहे, उठ आणि लढण्यासाठी सज्ज हो. लढण्यासाठी काय हो? सज्ज हो. अरे या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन आहे, त्या अर्जुनाला अंतकरणामध्ये त्याच्या प्रेमासक्ती निर्माण झाली होती. कोणती? प्रेमासक्ती. आणि या प्रेमासक्तीच्या पोटीच तो काय आपल्या सगळ्यांना स्वजन म्हणून बसलेला होता. पण भगवंताने अशी कान उघडणी केली त्याची की काय नामर्दपणामध्ये पण तू बसला आहे रडत. अरे रडण्याची जागा आहे का? हा, बाण टाकून, धनुष्य बाण टाकून त्याला खाली बसला आणि मुंडकं पायामध्ये घालून मूळमूळ रडत आहे. हे तुझ्यासारख्या परंतपाला, तुझ्यासारख्या योद्ध्याला हे शोभत नाही, हे योग्य नाही. म्हणून याचा त्याग कर आणि लढण्यासाठी काय हो, सज्ज हो. आता माऊली त्याच्यावर फार सुंदर चिंतन करतात, ते आपण बघू. माऊली म्हणतात, म्हणून शोक न करी तू पुरता धीरुधरी, हे स्वच्छता विहिरी पंडूक मरा. अरे माऊली सांगतात की हे अर्जुना, तू शोक करू नकोस. काय करू नकोस? तू शोक करू नकोस. हे अर्जुना तू शोक करू नकोस, पूर्ण धीर धर आणि खेदाचा त्याग कर. आता या ठिकाणी माऊलीने आपल्या पद्धतीने याच्यावर चिंतन करत असताना सांगितलं की अर्जुना तू शोक करू नकोस. शोक कोणाच्या विषयी? अरे जी गोष्ट शोक करण्यास योग्य नाही त्याच्याविषयी हा अर्जुन काय करत आहे? शोक करत आहे. वास्तविक पाहिलं तर ही गोष्ट शोकासाठी योग्य आहे का? नाही. कारण हे जे काही लढण्यासाठी आलेले आहे हे सगळे सुद्धा अर्जुनाला आणि पांडवाला मारण्यासाठी चालले होते. त्यांच्या मनात हा स्वजनाविषयी मोह नाही. त्यांच्या जे मनामध्ये की हे आपले भाऊ आहे, आणि जर त्यांच्या मनामध्ये खरोखरच हे आपले भाऊ आहे असा जो काही भावकी असते किंवा एक प्रकारचं प्रेम असतं, तर त्यांनी म्हटलं असतं कशाला युद्ध करायचं, अर्ध राज्य त्यांना देऊन टाकू. काय म्हटलं असतं? युद्ध कशाला करायचं, अर्ध राज्य आपण देऊन टाकू. परंतु यांनी शोक धरला आहे, यांनी शोक करत आहे, हा शोक करत आहे, अर्जुन शोक करत आहे. म्हणून अर्जुना तू शोक करू नको, शोक करणं तुला योग्य नाही, तू पुरता धीर धर. अरे आपण जर एखाद्या परिवारातील व्यक्ती वारला तर आपण काय जातो, त्याला सांत्वन करायला जातो, आहे का नाही? अरे म्हातारा व्यक्ती वारला तर साहजिक आहे, पण एखाद्या परिवारातील तरुण व्यक्ती वारला तर आपण त्याला सांत्वन करत असताना म्हणतो की बाबा देवाने एवढंच आयुष्य त्याला दिलं असेल, देवाच्या जे लिखित असतं तेच होत असतं, जे घडत असतं, आणि आपण त्यांची सांत्वन, अरे तो गेला तर गेला, पण आता मागचा जो त्याचा परिवार आहे त्याला सांभाळण्यासाठी तरी आपण काय असलं पाहिजेत, त्याला आपण सांभाळलं पाहिजेत, त्याच्यासाठी आपण खंबीर झालं पाहिजे. आपण त्या परिवारातील सदस्यांना काय करत असतो, धीर देत असतो. आणि आता
जे झालं ते झालं, आता रडू नका. रडू नका म्हणजे शोक करू नका. अरे जे झालं ते झालं. आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, सगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करून पाहिला, पण आता जे नीतीच्या मनामध्ये असतं ते होत असतं. आणि म्हणून जे झालं ते झालं, पण आता शोक मात्र करू नका. अशा पद्धतीने आपण त्यांना काय करत असतो, धीर देत असतो आणि शोकातून बाहेर काढण्याचं काम करत असतो. या ठिकाणी माऊली तेच म्हणत आहे, तू शोक करू नकोस आणि पूर्ण धीर धर आणि खेदाचा त्याग कर. मनात कोणता खेद होता, मी या द्रोणाचार्याला कसं मारू, मी या भीष्म पितामहाला कसं मारू, यांना मारण्याचा विचार सुद्धा मी करू शकत नाही. आता माऊली पुन्हा काय सांगतात ते बघा. तुझं नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनवरी हित विचारी पा. तुला हे योग्य नाही, तुला हा शोक करणं योग्य नाही. तुला म्हणजे अर्जुनाला, अर्जुना तुला हा शोक करणे योग्य नाही. यामुळे तू आजपर्यंत जोडलेली मोठी कीर्ती नाश पावेल व तू आता तरी आपल्या हिताचा विचार कर. आतापर्यंत अर्जुनाने जी काही कीर्ती कमवली होती, अर्जुनाने जे काही आपल्या सामर्थ्याने, आपल्या बलाने, आपल्या युद्ध कौशल्यतेने जे काही कीर्ती प्राप्त केली होती, जे नाव कमवलं होतं, ते नाव राहणार नाही. अरे नाव कमवायला भरपूर दिवस लागतात, माणूस मोठं एकदम होत नसतं, पण नाव गमवायला किती वेळ लागतो, एक क्षण सुद्धा लागत नाही. अरे अर्जुनाने नाव कमवण्यासाठी काही कमी परिश्रम घेतले होते का? अरे पहिलं तर द्रोणाचार्याकडे गेले, अथक परिश्रम केला आणि युद्ध म्हणजे धनुष्य बाण चालवायचा शिकला, धनुर्धर झाला. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर, धनुर्धरानंतर मग युद्धाचं कौशल्य शिकून सगळ्या विद्येमध्ये निपुण होऊन मग चांगल्या पद्धतीने युद्ध करू लागला आणि मगच त्यांनी भगवान शंकरासारख्यांना, निवांत कंसाचं सारख्यांना त्यांचा युद्धामध्ये परास्त तो करू शकला. मगच तो द्रुपदासारख्याला परास्त करू शकला. सांगायचं तात्पर्य हेच की हे जे मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. अरे तुम्हाला सुद्धा काही मिळवायचं असेल तर त्यासाठी कष्ट करावे लागते. अरे झाले तुम्ही कलेक्टर, खूप अभ्यास केला आणि कलेक्टर झाले आणि एखाद्या माणसाकडून 2 लाख रुपये 1 लाख रुपये रिश्वत घेतली आणि पकडल्या गेले, एका क्षणामध्ये नोकरी गेली. पण नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला किती प्रयत्न करावा लागला, किती मेहनत करावी लागली, पण एका क्षणामध्ये हे जाईल, तुमची मेहनत वाया जाईल. त्या पद्धतीने तुझी काही जोडलेली कीर्ती आहे, तू मिळवलेली जी काही कीर्ती आहे, ती कीर्ती ही तुझी नाश पावेल, म्हणजे राहणार नाही. म्हणून तुझ्या ठिकाणी जे काही शोक तू करत आहे हे काही योग्य नाही. आता माऊली पुन्हा सांगतात, येणे संग्रामाचे अवसरे, एक कृपाळू पण नुपकरे. हे आताचे काय स्वरे झाले तुझं, येणे संग्रामाचे अवसरे. अरे या संग्रामाच्या वेळी तुझ्या कृपाळूपणाचा काय उपयोग नाही. काय हे कौरव आत्ताच तुझे स्वरे झाले आहे का? अरे कृपाळूपणा असावा. कालच्या चिंतनामध्ये आपण सांगितलं की कृपा माणसाने करावी, कृपाळूपण असावा, दयाळूपण असावं. पण दयाळूपण कधी कोणावर असावं? दीन दलित त्यांच्यावर काय असावं? कृपाळूपण असावे. त्यांना ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं हे कृपाळूपणाचं लक्षण आहे, दयाळूपणाचं लक्षण आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथची जाणावा. अरे जे रंजले गांजले आहेत त्यांना सहकार्य करणं हे कृपाळूपणाचं लक्षण आहे. मग हे कृपाळूपणा पण या ठिकाणी म्हणजे या युद्धभूमीवर अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झालेला कृपाळूपणा योग्य आहे का? नाही. या ठिकाणी तो कृपाळूपणा कामी येणार नाही. जर ते संग्रामाच्या ठिकाणी नसते, त्या रणांगणावर नसते, समरंगणावर नसते, तर त्या ठिकाणी कृपाळूपणा ठीक होता. पण या अवसरी येणे संग्रामाची अवसरी, या अवसरामध्ये, लढाईच्या अवसरामध्ये, लढण्याच्या वेळेस तुझ्या ठिकाणी जो काही कृपाळूपणा आला आहे ते मात्र योग्य नाही. आणि पुन्हा सांगता, हे आताची काय सोयरे झाले तुझे? अरे याच्या अगोदर काय तू काय यांना जाणत नव्हता का, हे करत नव्हता? आणि इथे युद्धाला यायच्या अगोदर का तुला माहीत नव्हतं की हे आपले भाऊ आहे, हे आपले सोयरे आहे, हे आपले आजोबा आहे, हे आपले सगे आहे, हे आपले अमुक आहे तमुक आहे, तुला माहीत नव्हतं का? अरे सगळं तर माहीत होतं,
सगळं माहीत असताना सुद्धा तू लढण्यासाठी आला, युद्ध करण्यासाठी आला, या ठिकाणी युद्धासाठी आला आणि आता म्हणत आहे हे माझे स्वैरी आहे. काय म्हणत आहे? हे माझे स्वैरे आहे. आताचे काय स्वैरे झाले तुझे? अरे हे आताच तुझे स्वैरे झाले का? हे पहिलेही स्वैरे होते युद्ध करायच्या अगोदर किंवा युद्ध लढायच्या अगोदर. हे तुझे स्वैरेच होते, हे तुझे भाऊच होते. पण तरीही सुद्धा त्यावेळेस तू त्याचा विचार नाही केला. त्यावेळेस त्यांनी जर म्हटलं असं अर्जुनाने की नाही आम्हाला काही पाहिजेत नाही, आम्ही भिक्षा मागू, गिरकंदर सेवन करू, आम्ही जंगलामध्ये राहू, हे करू ते करू, मग ठीक होतं. युद्ध कशाला करायचं? बाकीच्या लोकांना फरफटत या युद्धामध्ये आणायचं कशासाठी? लोकांचा टाइमपास कशासाठी करायचा? आणि इथे आल्यानंतर म्हणतो की हे माझे स्वैरे आहे, हे माझे पितामह आहे, हे माझे गुरु आहे, हे माझे हे आहेत, हे माझे बंधू आहे, हे माझे सासरे, हे माझे पुत्र आहे, हे माझे पौत्र आहे. आणि इथं आल्यानंतर या सगळ्या गोष्टी करायला लागला. तर आताचे काय स्वैरे झाले तुझे? हे आत्ताच तुझे स्वैरे झाले का लढण्याच्या वेळी? आता पुन्हा माऊली काय सांगतात ते बघा. तू आधीची काही नेनसी की हे गोत्रज नोळखसी, वायाची काय करसी अतिशय आता. सांगतात माऊली की तू तर इथे येण्यापूर्वी गोत्रजांना जाणत नव्हता का? यांना जाणत नव्हता का? या ठिकाणी येण्याच्या अगोदर तुला माहीत नव्हतं का हे गोत्रज आपले आहे, हे आहे, आणि यांना मारल्यानंतर कुलघात होईल, यांना मारल्यानंतर कुलघातकाचं पाप लागेल, यांना मारल्यानंतर कुलघातका होण्याचं आपल्याला त्यामुळे नरकात जावं लागल. ह्या गोष्टी तुला घरी विचार करता येत नव्हतं का? हां, अरे कबड्डी खेळण्यासाठी तुम्ही गेले, सरांनी सांगितलं चला कबड्डी खेळायला गेले, जिल्हा स्तरावर गेले आणि मग म्हणायला लागले की मला कबड्डी खेळता येत नाही, मग पाय दुखायला लागला. अरे सर म्हणतो मग काय घरी तुला सांगता येत नव्हतं का तो पाय दुसरा गडी आणला असता? आणि घरी सांगायला पाहिजे होतं ना की मग पाय दुखत आहे, आणि इथं आल्यानंतर म्हणायला लागला पाय दुखायला लागला. तसं आत्ताच काय हे तुझे याच्या अगोदर तुला काय माहीत नव्हते हे गोत्र जे म्हणा आपले? वायाची काय करसी अतिशय आता. आणि म्हणून आता या ठिकाणी काय तर या ठिकाणी हे जे काही तू अतिशय करत आहे ते मात्र योग्य नाही. कारण या युद्धाप्रसंगी हे जे काही तू सगळे स्वैरे हे जे काही तुझ्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी करुणा निर्माण झाली हे योग्य नाही. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं, हे परस्पर तुम्हा व्याज सदाची आथी. अरे अर्जुनाला भगवंत म्हणत आहे हातचा हा युद्धाचा प्रसंग तुझ्या जन्मल्यापासून नवीन आहे का? अरे आजच तू युद्धाला आला किंवा पहिल्यांदाच युद्ध करायला लागले अशी गोष्ट आहे का? नाही, हा काही प्रसंग नवीन नाही. युद्धासाठी काही तू नवीन आला नाही. याच्याही अगोदर तू युद्ध केलेले आहे. युद्ध केलं नाही का? याच्याही अगोदर तू युद्ध केले आहे. युद्धामध्ये तू लढला आहे आणि तू चांगल्या पद्धतीने युद्ध जाणतो सुद्धा. आणि या ठिकाणी आजच्या या युद्धाप्रसंगी तुला हे जे काही युद्ध आहे तुला असं नवीन आहे का? तुझा हे जन्मल्यापासून तो पहिल्यांदाच लढत आहे का? कारण यापूर्वी देखील तुम्हा दोघांमध्ये युद्धाचे निमित्त अनेक वेळा निर्माण झाली आहेत. अरे याच्या अगोदर सुद्धा कौरव पांडवामध्ये युद्ध झाले, पण ते छोट्या स्वरूपामध्ये झाले. कशा स्वरूपामध्ये? याच्याही अगोदर ते भाऊ भाऊ लढले आहे. याच्याही अगोदर त्यांचे एकमेकांमध्ये भांडण झाले आहे. मग याच्या अगोदर एकमेकांमध्ये भांडण झाले, याच्या अगोदर ते एकमेकांसोबत लढले. ही जर गोष्ट खरी आहे आणि तू आता मात्र या प्रसंगी हे जे काही तुझ्या मनामध्ये जे काही यांच्याविषयी स्वजनाविषयी मोह निर्माण करून घेतला आहे ही गोष्ट मात्र योग्य नाही. तरी आता काय झाले, काय स्नेह उपनले, हे नेणे जे परी कुडे केले अर्जुना तुवा. अरे आजच्या प्रसंगामध्ये आताच हा जो काही स्नेह निर्माण झाला आहे हेच मला कळत नाही. तुझ्या अंतकरणामध्ये जो स्नेह निर्माण झाला आहे ते काही योग्य नाही. अरे तुझी असणारी प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा सुद्धा यामुळे जाणार आहे आणि इहरलोक आणि परलोक सुद्धा पुढे दूर होणार आहे. मोह धरलिया ऐसे होईल जे अस्थि प्रतिष्ठा जाईल इत निकियासी न है. अस्थि प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल इही कसे. हा जर तू मोह धरला ना तर यामुळे काय होईल की अस्थि प्रतिष्ठा जाईल. मिळालेली जी प्रतिष्ठा आहे
जे मान आहे, सन्मान आहे, योद्धा म्हणून तुला जे काही मिळालेला मान आहे, तो योद्ध्याचा मान तुला शिल्लक राहणार नाही, म्हणजे तुझी प्रतिष्ठा सुद्धा शिल्लक राहणार नाही. असं कोण म्हणत आहे? भगवंत अर्जुनाला म्हणत आहे. मोह धरला तर तुझी प्रतिष्ठा राहील, परलोकही जाईल आणि काहीही मिळणार नाही. आता या ठिकाणी माऊली आणखीन सांगतात, हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियासी. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नव्हे कारण, अरे हे करणं, हे लढणं, हे काही क्षत्रियाला योग्य नाही. काय? हृदयाचे ढिलेपण. हे हृदयाचं ढिलेपण योग्य आहे का? योग्य नाही आहे. म्हणून क्षत्रिय जो आहे त्या क्षत्रियाने कधीही धैर्यवान असलं पाहिजे. दुबळेपणा जो आहे तो क्षत्रियाला शोभत नाही. दुबळेपणा ज्याच्या ठिकाणी असेल तो क्षत्रियच नाही खऱ्या अर्थानं. तो लढण्यासाठी काय लढू शकणार आहे? तो लढण्यासाठी जरी गेला तरी त्या ठिकाणी तो युद्धामध्ये नाही लढू शकणार. तो तर त्या युद्धामध्ये युद्ध चुकवण्याचा प्रयत्न करेल, लपून राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणून दुबळेपणा हा जो काही तुझ्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, हृदयाचे ढिलेपण, जे हृदयाचे ढिलेपण दुबळेपणा, हेच निकयासी नव्हे कारण. माऊली तर स्पष्ट सांगतात, भगवंताच्याच मुखातले हे शब्द, एत निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. अरे क्षत्रियाला हे एक प्रकारचं पतन आहे. चांगुलपणा हा या ठिकाणी कामाचा आहे का? अरे चांगुलपणा केला पाहिजेत माणसानं, जिथे करायचं तिथे केला पाहिजेत. लढायला गेले, समोर शत्रू आहे. मी तुम्हाला सांगितलं भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे आणि भारतीय सैनिकांनी विचार केला की नाही बाबा, तेही जीव आहे, आपण जर त्यांना मारलं तर ते मरतील, तडपतील, तडपू मरतील, म्हणून त्यांना मारणं बरोबर नाही. असा विचार भारतीय सैनिकांनी करणं योग्य आहे का? नाही. त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. नाही तुम्ही त्याच्यासोबत लढले तर तो तुम्हाला गोळ्या घालून मारल्याशिवाय राहणार नाही. तो हा विचार करणार नाही. या ठिकाणी हीच परिस्थिती आहे की या ठिकाणी जर अर्जुन लढला नाही तर ते कौरव काही याला सोडणार आहे का? नाही, ते अर्जुनाला सोडणार नाही. ऐसेने तो कृपंवंतू नाना पर्यसे शिकवतो, हे ऐकून पंडुसुतू काय बोले. अरे अशा वेगळ्या प्रकारे शिकवण्याचं काम कोण करत आहे? कोण करत आहे? भगवंत. कोणाला? अर्जुनाला. अरे आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपले सद्गुरू वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचं काम करत असतात, वेगळ्या पद्धतीने सांगण्याचं काम करत असतात. मग ते शालेय गुरु असो का हे गुरु आध्यात्मिक गुरु असो, कोणतेही गुरु असो, वेगवेगळ्या पद्धतीने ते शिकवण्याचं काय करत असतात? काम करत असतात. तर अशा पद्धतीने ते जसे आपल्या जीवनावर संस्कार करत असतात, त्याप्रमाणे या पद्धतीने भगवंत सुद्धा नाना पद्धतीने त्यांना शिकवण्याचं काम करत आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर ऐकूनी पंडुसुतू काय बोले. आता अर्जुन बोलणार आहे, ते अर्जुन उद्याच्या चिंतनामध्ये बोलणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.